आप देख रहे हैं न्यूज़ आरबी अन्ना भाऊ साठे नगर, जहां पे आपने सुना होगा कि हिंदू पक्षों ने अन्ना भाऊ साठे नगर मानखुर्द मुंबई में मुस्लिम पक्षों ने मूर्ति को खंडित किया था दुर्गे माता जी का। वहीं पर नीतीश राणा ने पहुंचकर आज अपनी दर्शन ले रहे हैं दुर्गा माता जी का और आरती कर रहे हैं। और वहां पर क्या संबोधित किए हैं उन्होंने, क्या दूसरे पार्टियों को उन्होंने क्या कहा है, आप सुनिए। जिस तरह से उन्होंने दर्शन किया, पूजा किया और यहाँ के लोगों में काफ़ी उत्साह जगा, हिंदू पक्षों में काफ़ी उत्साह जगा। और क्या कहा उन्होंने जरूर सुनाते हैं न्यूज़ आरबी। आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। आपलं हे हिंदू राष्ट्र आहे ना, हिंदूंचंच राष्ट्र आहे ना, इथे कोणाचा दुसऱ्याचा चालणार नाही ना। मग जेव्हा आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये इथे आपले हिंदू सनातन धर्म प्रमाणे आपण अतिशय शांततेत कोणालाही न दुखावता आम्ही अगर आमचे सण साजरा करत असू तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही, कोणाला हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही। आमच्या देशामध्ये सर्वात पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांचं हित बघितलं जाणार। ये देश हिंदुओं का देश है। यहाँ कुछ सर्व धर्म समभाव नहीं चलेगा। पहले हिंदुओं का हित देखा जाएगा और फिर बाकी सब गिने जाएंगे। और जो भी बघा आता कुठे गेले ते गंगा जमुना तहजीब वाले मोठा भाईचारा आहे ना। मग आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर का आम्हाला लेक्चर द्यायला येत नाही, का या जिहाद्यांना समजवत नाही काय असे काही प्रकार करू नका। मग आम्हाला मीडिया समोर मोठा भाईचारा सर्व धर्म समभावचे टेप रेकॉर्डर चालवत बसतात। मग आमच्या देवी देवतांवर जे काही वाकडे नजरेने बघणारे लोक आहेत, मी तुम्हाला सगळ्या हिंदूंना आज शब्द देऊन जातो की हे जे राज्य सरकार हे हिंदुत्वादी विचाराचं राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा। आम्ही सगळे मंत्री आमदार हे हिंदुंच्या मतांवर झालेलो आहे, हे लक्षात ठेवा। आम्हाला कोणीही गोल टोपी डाणेवाल्यांनी मतदान केलेलं नाहीये। आम्ही हिंदुंच्या मतांवर इथे बसलोय। म्हणून मी सगळ्या जणांना सांगेन, कोणीही महाराष्ट्रातला या भागातलं वातावरण खराब करू नका। सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे। तुम्ही तुमचे सण शांततेत पूर्ण करा, साजरा करा आणि आम्ही आमचे सण व्यवस्थित साजरा करणार। कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही। पोलीस खात्याने त्या 9 कार्ट्यांना अटक केलेली आहे। अजून 14 घ्यायचे बाकी आहेत। जिकडे पण लपले असतील, ज्यांनी पण लपवले असतील, हर एक को चुन चुन के पकड़ के अरेस्ट करेंगे, इतना समझ लेना। कोई छूटेगा नहीं, कोई छूटेगा नहीं। जो हमारे देश में, हमारे राज्य में, हमारे मुंबई में कोई भी अगर वातावरण खराब करने की कोशिश करेगा तो ये हमारी देवा भाऊ की सरकार किसी को छोड़ेगी नहीं। ये बोल दो अपने अब्बा को। म्हणून तुम्हाला प्रत्येकाला एवढं जाता जाता सांगेन, प्रत्येकाने 9 दिवस अतिशय उत्साहाने आपलं नवरात्र साजरा करा। गरबा जोरात होऊन दे। कुठेही परवानग्या मागे पुढे झाल्या तर आम्ही लोक इथे बसलेलो आहे। आम्हाला फोन करा,
परवानगी घरापर्यंत येऊन दिली जाईल हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो. कोणीही वातावरण खराब करायचं नाही आणि परत आमच्या देवी देवतांकडे कोणीही वाकड्या नजरेने बघितलं, आमच्या देवीची विटंबना करून आम्ही काय कोणाला सोडत नाही हा तुम्हाला शब्द देऊन मी इथे जातोय. जास्त बोलणार नाही, पण जेव्हा चालता पण ज्या पण जिहाद्यांनी हे कृत्य केलंय ते जास्त वेळ दोन पायावर चालणार पण नाही हाही शब्द तुम्हाला देऊन जातोय. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांना नवरात्राच्या मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देखिए, मैं हमेशा कहता आया हूँ कि मुंबई का डीएनए ये हिंदुत्व का है. ये हमारे हिंदू राष्ट्र में हमारे त्यौहार अगर और हमारे भगवान के पास, हमारे देवी माँ के पास इस तरह कोई भी गंदा नज़र से देखेगा तो हमारी हिंदुत्व सोच की सरकार उसको छोड़ेगी नहीं. हमारी पुलिस जो कार्रवाई करेगी, मगर हिंदू समाज ने ये समझना चाहिए कि ये सरकार आपने चुन के लाई है, ये सरकार आपको सुरक्षित रखेगी, ये विश्वास देने के लिए मैं आया हूँ. लेकिन जगह पर आई लव मोहम्मद के बैनर लगा के माहौल खराब करने की कोशिश की गई है. आई लव मोहम्मद के बैनर लगा के कोई प्रॉब्लम नहीं, कोई बैनर लगा के इधर कुछ कर नहीं सकता. उसके अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये हमारा हिंदुस्तान है, हिंदुस्तान. तो इसलिए बैनर पोस्टर कोई लगाया रहेगा ना, हमारा पुलिस जो काम करने का कर लेंगे. आप यहाँ हिंदुओं के लिए आए हैं, उसके बावजूद कांग्रेस नेता कहते हैं कि भाजपा जो है मुसलमानों को लुभाने की कोशिश कर रही है शाहरुख खान को अवार्ड देकर. देखिए, मैं ये सवाल आज के दिन जो गंगा जमुना तहजीब करने वाले लोग हैं, जो सर्वधर्म समभाव बोलने वाले लोग हैं, वो कहाँ गए अभी जब भी हमारी देवी की विटंबना की जाती है तभी उन्होंने निषेध क्यों व्यक्त नहीं किया? कहाँ गया इधर का विधायक? कहाँ चूहे की तरह छुप के बैठा है? क्यों बाहर नहीं आता है? तो इसलिए जैसे आप लोग के त्यौहार हम शांति तरीके से मनाने देते, अगर हमारे त्योहारों में ऐसा होगा तो अगली बार हमको भी ईद और मुहर्रम के वक्त सोचना पड़ेगा. इतना याद रखिए. जय श्री राम के नारे लगाने में भी नितेश जी बघा, आमच्या मुंबईचं डीएनए हे नेहमी हिंदुत्वाचं आहे. आम्ही आमच्या सणासुदी शांततेत हिंदू समाज म्हणून साजरे करतो आणि मग जे काय आम्हा लोकांना सर्व धर्म समभावचे टेप रेकॉर्डर देतात, गंगा जमुना तहजीबचे टेप रेकॉर्डर देतात. आज जेव्हा आमच्या देवीचा विटंबना केली गेली का त्यांनी जाऊन निषेध केला नाही? आता कुठे गेला तुमचा सर्व धर्म समभाव? अन्य वेळी टेप रेकॉर्डर पोपटासारखं बोलत बसताना आता वाजव ना तुझं तोंड. कुठे गेला तो अप्पू आझमी? कुठल्या बेळात बसलाय? का बाहेर येत नाही? नेहमी आता पटपट भोकत असतो. आता भोकून दाखव. मी बसलो, उभा आहे ना तुझ्या मतदारसंघात, भगवा घालून बसलो इथे. काय करणार माझं? म्हणून एवढंच सांगेन की जो नियम अन्य धर्माला लागतो तोच नियम आम्हाला अन्य हिंदू धर्माला पण लागतो. म्हणून आमच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये कोणीही वातावरण खराब करायचा प्रयत्न करू नये. याच हिंदू समाजाने हे हिंदुत्वादी सरकार निवडून आणलेलं एक लक्षात घ्या. आम्हाला आमदार मंत्री ना याच हिंदू समाजाने बनवलं आहे, बाकी कोणाला बनवलेलं नाही आहे. म्हणून ह्यांना सुरक्षित ठेवणं, ह्यांच्याबरोबर उभं राहणं, ह्यांना ताकद देणं हेच आमची सरकारची प्राथमिकता आहे. अप्पू आझमी कह रहे हैं धर्म को अपने घर में रखना चाहिए, धर्म को अपने घर में रखना चाहिए, अप्पू आझमी कह रहे हैं. देखिए बघा, ही जी काय मस्ती चालू आहे ना, ही त्यांनी कुठेतरी पाकिस्तान आणि अलाहाबाद कुठे कराचीमध्ये करावी. आता तर फक्त अटक केलेली आहे,
मग आम्हाला आमच्या पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे, करतील काम. आणि घरी येताना जेव्हा एका पायावर तो घरच्याकडे येईल ना, तेव्हा कळेल देवाभाऊचं सरकार काय अबू असतं. आजमी कह रहे हैं कि धर्म को घर में रखना चाहिए, धर्म को घर में करना चाहिए. अबू आजमी कहते तो हैं उनसे शुरुआत करना चाहिए ना. वो धर्म को कहाँ रखते पूछो. उद्धव ठाकरे की